हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता याचे वितरण सुरू झाले आणि वितरण संपले सुद्धा. आणि आता वाट पाहते महाराष्ट्रातील प्रत्येक बहीण की डिसेंबरचा हप्ता आम्हाला भेटणार की नाही, 18वा हप्ता आमच्या अकाउंटला क्रेडिट होणार की नाही, जमा होणार की नाही, याबद्दल अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इतकं काही सांगणार आहे की तुमचे आज डोळे आणि कान ऐकण्यासाठी तुम्ही पुढे ठेवा, बघण्यासाठी पुढे ठेवा, कारण की खूप मोठ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. वितरणाचा जी-आर कधी येणार आहे? डिसेंबर महिन्याचा. कारण नोव्हेंबरचा तर आला आणि गेला, समजलंच नाही. अनेक लाखो बहिणी अपात्र झाल्या. याबद्दल आपण सरकारकडे काय केलं माहिती का तुम्हाला? लाडक्या बहिणींनो, आपण आर-टी-आय फाईल केलेला आहे. 1 दिवस झाला. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला डायरेक्टली तुमचा लाभ का बंद झाला भेटणार आहे. आणि याच बहिणींना, म्हणजे कोणत्या बहिणींना माहिती का तुम्हाला? ज्या बहिणी आता पात्र असणार आहे, ज्या बहिणींना 17वा हप्ता भेटलाय, त्या बहिणींना भेटणार का? नाही. लक्षात घ्या. त्यापैकी काहीच बहिणींना भेटणार आहे, कारण की ई-के-वाय-सी नंतरच तुम्हाला हा हप्ता वाटप होणार आहे. आणि खूप सोशल मीडियावर चालू आहे, ₹1500 भेटणार आहे, 3000 भेटणार आहे, की ₹4500 भेटणार आहे. सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि जिथे लाडक्या बहिणींनो फेक इन्फॉर्मेशन दिलं जातं, की 3000 भेटणार आहे, मोठा धक्का बसला, हे झालं, ते झालं. तिथे मी पाहतो हजारो, लाखो व्ह्यूज, आणि मी तुम्हाला इतकी ऑथेंटिक माहिती देतो तुमच्या फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तुमचा लाभ बंद झालाय. हा लाभ बंद होता कामा नये, यासाठी सरकारकडे आर फाईल करतो, तरी तुम्ही सपोर्ट देत नाही. तर लाडक्या बहिणींनो, एवढंच म्हणणं आहे, की जे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय, त्याला तरी सपोर्ट करा. याला तरी महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा. अन्यथा लाडक्या बहिणींनो, काय होईल? तुमचा लाभ बंद होईल. समजून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, आजची तारीख आहे 10. आज आहे सॅटर्डे. बरोबर? खूप युट्यूबर सांगत होते, की 8 तारखेला छाती ठोकून सांगत होते, की जी-आर येणार म्हणजे येणार डिसेंबरचा. आला का नाही? 9 गेली, आला का नाही? आज 10. आजही सुद्धा जी-आर येणार नाही म्हणजे नाही. समजून घ्या. 11 तारखेला तर जी-आर येत नाही, संडे आहे. 12-13 2 दिवसांमध्ये काय होणार आहे लाडक्या बहिणींनो? म्हणजे 14 तारखेला निवडणूक आहे. 15 तारखेला सॉरी, पण 14ला संक्रांती आहे आणि 15ला काय लाडक्या बहिणींनो इलेक्शन आहे. इलेक्शन नंतर 16ला काय रिझल्ट आहे. तर आणि 17ला तर येणार नाही. म्हणजे जी-आर येणार या दिवसांमध्ये 19, 20, 21, 22, 23 मध्ये. अनेक युट्यूबर्स म्हणत आहे पुन्हा 10 तारखेला जी-आर येईल. मला वाटत नाही, कोणत्याही प्रकारचा जी-आर येत नाही. आणि त्याच्यामध्ये चालू आहे, की मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 12 आणि 13ला पॉसिबल तरी आहे का? तुम्ही समजून घ्या. पॉसिबल तरी आहे का लाडक्या बहिणींनो? तुम्हीच विचार करा, की नाही पैसे येणार म्हणजे येणार, 3000 भेटणार म्हणजे भेटणार. सोशल मीडियावर इतके युट्यूबर सांगत आहे. सगळं फेक माहिती द्या. फक्त आणि फक्त काय देत आहे तुम्हाला लाडक्या बहिणींनो, हे जे आपले मंत्री साहेब बसले, देवा भाऊ तिकडे, अजितदादा पवार भाऊ तिकडे, एकनाथजी भाऊ, यांच्यापेक्षा सुद्धा मला युट्यूबर खतरनाक वाटतात, की लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देत आहे. तर असं करू नका लाडक्या बहिणींनो, कारण जी मानसिक स्थिती आहे अनेक बहिणींची बिघडलेली आहे. कारण काय झालेलं आहे, की या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना भेटलेला नाही आहे. ज्या बहिणींना भेटलेला नाही आहे त्यांना विचारा, की बाबा गरीब असून सुद्धा त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही आहेत. मग किती भयंकर गोष्ट आहे ही. तर मी प्रत्येक युट्यूबरला सांगतो, की चुकीची माहिती लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचू नका. त्यांना त्रास देऊ नका. लाडक्या बहिणींनो, जी-आर कधी येऊ शकतो तुम्हाला सांगतो. 19 ते 23 या तारखांमध्ये डिसेंबर महिन्याचा जी-आर येईल आणि त्याच्या नेक्स्ट वीकला तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात होतील. पण हेच सांगतोय, पैसे किती भेटतील लाडक्या बहिणींनो तुम्हाला? फक्त आणि फक्त ₹1500 भेटतील. ₹3000 भेटणार नाही किंवा ₹4500 भेटणार नाही. बरोबर? आणि अशा पद्धतीचा आपण काय केला होता? आर अर्ज फाईल केला होता. सगळीच माहिती मी तुम्हाला सांगितलेली होती. नोव्हेंबर 2025 आणि जून 2025 लाभ बंद झाल्यासाठी हा होता. आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण काय माहिती आहे माहिती मागून घेतलेली आहे, की का बरं नोव्हेंबर आणि जून महिन्यामध्ये असंख्य लाडक्या बहिणींचा लाभ डायरेक्टली बंद झाला, याच्या संदर्भातली आपण सगळी आकडेवारी मागून घेतलेली आहे. आणि 30 दिवसाच्या आत यांनी आपल्याला द्यावी, ही आपली मूळ या ठिकाणी संकल्पना आहे. आता लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, याच बहिणींना 18वा हप्ता भेटणार आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच बहिणींना. जर लाडक्या बहिणीनं तुम्हाला 17वा हप्ता भेटलाय, बरोबर? तर याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला 18वा हप्ता भेटेलच. याचा अर्थ असा होत नाही, की तुम्हाला 18वा भेटणारच आहे. कारण 17व्या हप्त्यासाठी ई-के-वाय-सीची गरज नव्हती. पण 18व्या हप्त्यासाठी आता ई-के-वाय-सीची गरज असणार आहे. आणि ई-के-वाय-सी मध्ये जर तुम्ही पात्र बसलात, सर्व निकषांमध्ये बसलात, तरच तुमच्या अकाउंटला पैसे येतील, अन्यथा येणार नाही. मग ज्या बहिणींना 17वा हप्ता भेटला नाही, यांना भेटू शकतं का? तर याचंही उत्तर तेच आहे लाडक्या बहिणींनो, की तुमची ई-के-वाय-सीची पडताळणी आता होईल. तुम्ही जर ई-के-वाय-सी केली असेल तर पडताळणी होईलच. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही सर्व निकषांमध्ये बसलात तरच तुमचा लाभ पुढे चालू राहील, अन्यथा तोही सुद्धा तुम्हाला लाभ भेटणार नाही. त्यानंतर ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नाही, ई-के-वाय-सी केली नाही, त्यांना भेटणार का? तर लाडक्या बहिणींनो, यांना लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. थोडीसं तुम्हाला दुःख होऊ शकतं, पण मी जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. खोटी माहिती भेटून मला काय भेटणार आहे लाडक्या बहिणींनो, बरोबर? त्यानंतर
ज्या बहिणींचं स्टेटस काय रे अप्रूव्ह आहे, कुठे तुम्ही लॉग इन करा महाराष्ट्र लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला. तिथे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचं स्टेटस काय करा, अप्रूव्ह आहे की नाही चेक करा. ठीक आहे. चेक केल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का एकदा बघा. जर इनॅक्टिव्ह असेल तर त्याला ऍक्टिव्ह करा. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो मला एवढं म्हणायचं आहे, तुमची जी बँकिंग आहे, या बँकिंगमध्ये सुद्धा तुमची ई-के-वाय-सी ऍक्टिव्ह आहे का ते एकदा चेक करून घ्या. आणि जर तुम्ही इतक्या गोष्टींमध्ये पात्र बसलात आणि सोबत ई-के-वाय-सी मध्ये सुद्धा पात्र असाल, तरच तुमचा लाभ पुढे सुरू राहणार आहे, अन्यथा बंद होणार आहे. भलेही मग तुम्ही ई-के-वाय-सी करा की नका करू. आणि लाडक्या बहिणींनो आता जर बघितलं असेल 60 लाख बहिणी अशा होत्या की त्यांची ई-के-वाय-सी झालेली नाही. बरोबर? या डायरेक्टली बंदच झाल्या. आणि 60 लाख बहिणी तर आता या 17व्या हप्त्यामध्ये बंद झाल्या. म्हणजे 1.2 करोड बहिणी म्हणजे 1,20,00,000 बहिणी तर अशाच अपात्र झाल्या. मग सरकार काय करणार आहे आता या ई-के-वाय-सी माध्यमातून पुन्हा 60 लाख बहिणी अपात्र करणार आहे. म्हणजे जर टोटल अमाउंट बघितली ना ते तुम्हीच बघा किती जाणार आहे. अल्मोस्ट 1.5 करोडच्या वरती 1,80,00,000च्या घरात लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे या महिन्यामध्ये. खूप कमी बहिणींना लाभ भेटणार आहे. पण माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे, की ज्या पात्र बहिणी आहे, ज्या पात्र बहिणी आहेत, खरोखरच त्यांना लाभ पाहिजे आहे, त्यांचा लाभ बंद करू नका. तुम्ही वेगळी ई-के-वाय-सी करा. तुम्हाला काय करायचं ते करा. पण ज्या बहिणी पात्र आहेत त्यांचा लाभ बंद करू नका. ज्या बहिणींना गरज नाहीये त्यांनी त्यांचा त्यांचा लाभ बंद झाला तर ठीक आहे. गरज नाहीये त्यांचा लाभ बंद झाला तर ठीक आहे. पण ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्यांची तर तुम्ही ई-के-वाय-सी पण करून घेतली नाही. बरोबर? ज्या बहिणींना गरज होती त्यांची ई-के-वाय-सी केली नाहीये. मग असं का? तर अदितीताई तटकरे तुम्ही याचं स्पष्टीकरण द्या. नाहीतर आता आम्ही तर आर-टी-आय केलंच आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला द्यावंच लागणार आहे. पण तुम्ही Facebookच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ई-के-वाय-सी बद्दल काहीतरी बोला आणि ज्याच्या माध्यमातून ज्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यासाठी ही ई-के-वाय-सी पुन्हा सुरू करा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, की 4,500 भेटणार आहे, 3,000 भेटणार आहे, की ₹1,500 भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो फक्त आणि फक्त आपल्याला ₹1,500च भेटणार आहे. 4,500 पण नाही, 3,000 पण नाही, फक्त ₹1,500. तुम्हाला 17वा हप्ता भेटलेला नाहीये, तर आता तो भेटणारच नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त 18वा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटेल. जानेवारी आणि डिसेंबरचा भेटणार नाही म्हणजे नाही. बघा लाडक्या बहिणींनो, हे ॲप आहे तुम्हाला माहिती आहे जी अकॅडमी आपलं ॲप आहे. तुम्ही काय करा, आपल्या प्ले स्टोरवरून त्याला डाउनलोड करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तिथे पॉलिटिकल सायन्सची बॅच घेऊ शकता. बरोबर? वितरणाचा जी-आर कधी येणार आहे, तर आपलं निवडणूक झाल्यानंतर जो 16, 17ला आपल्याला 16ला रिझल्ट लागेल. 17, 18, 19. 19चा जो वीक असणार आहे, त्या वीकमध्ये जी-आर येईल आणि त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे. आणि कोणत्या बहिणीला मिळणार आहे? ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली आणि त्या सर्व निकषांमध्ये बसतील, त्याच बहिणींना भेटणार आहे. बाकी बहिणींचा लाभ बंद होईल. त्यांचा स्टेटस अप्रूव्ह पाहिजे, त्यांचा डीबीटी ॲक्टिव्ह पाहिजे तरच भेटेल. किती भेटणार? 4,500, 3,500 की 1,500? फक्त आणि फक्त 1,500. आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही आता निवडणूक आहे, तर तुम्हाला बघायचं आहे मतदान कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही आहे. नक्की या व्हिडिओला महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत सपोर्ट करा, शेअर करा, जेणेकरून प्रत्येक माहिती आपण जी देतो ऑथेंटिक त्यांच्यापर्यंत पोहोचला. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.